भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मद आणि इतर अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले हल्ला करून. त्यानंतर आता पुढे काय हा प्रश्न आहेच. कारण या सगळ्या संदर्भामध्ये भारत आता UN मध्ये जाणार का, त्याचबरोबर बातचीत करण्याचा जो काही इम्रान खान म्हणतो की बातचीत करायला हवी या सगळ्या संदर्भामध्ये, तर पुन्हा एकदा असा डायलॉग सुरू होणार आहे का, पुढे भारतानं काय आता पावलं उचलावीत, या सगळ्या संदर्भामध्ये आपण मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, त्याचबरोबर निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत आपल्यासोबत आहेत, मेजर विक्रांत कावळे आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर माजी कमांडर रवींद्र पाठक आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी आहेत. भालचंद्र शिरसाट, सगळ्यात आधी तुमच्यापासून, कारण सत्ताधारी आहात तुम्ही आणि त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष तुमच्याकडे आहे. खूप मोठी कारवाई लष्करानं केली, हवाई दलानं केली, मात्र आता पुढे काय? पाकिस्ताननं देखील त्याला प्रत्युत्तर दिलं, आपणही त्यांचा हल्ला परतवून लावलेला आहे. मात्र हे असंच किती काळ चालू राहणार आहे? भारत आता पुढची स्टेप काय उचलणार? भारताने जो हल्ला केला तो पाकिस्तानवरती केलेला नाही, हा हल्ला आतंकवाद्यावरती केलेला आहे. आणि म्हणून पुढे काय, ये तो सिर्फ झाकी आहे, मसूद अफजल अभी बाकी आहे, दाऊद इब्राहिम बाकी आहे. आता हेच भारताचं पुढचं टार्गेट आहे. पाकिस्तानच्या ज्या ठिकाणी ते लपलेले आहे ते दहशतवादी, त्यांना शोधून, ज्याप्रमाणे तालिबानी असामा बिन लादेनला शोधून ठोकलं त्यांच्या जमिनीवर, राजकुमारचा तो डायलॉग आपल्याला माहिती आहे, जमीन तुम्हारी होगी गोली हमारी होगी. या पद्धतीने या अतिरेक्यांचा खात्मा करणं हीच भारताची पुढची स्टेप आहे. पाकिस्तानची लढाई हे भारताची कधीच स्टेप नव्हती, पूर्वीही नव्हती आणि आताही नाहीये. आणि जर पाकिस्तानने काही कुरापती केल्या, पाकिस्तानचं नाक कापलं गेलेलं आहे, त्यांना त्रास झालेला आहे. इम्रान खानला तिकडे स्वस्थ बसू देत नाहीत लोक. त्यांनी अशा पोकळ धमक्या देणं, UN मध्ये जाणं हे सगळं स्वाभाविक आहे. थोडासा घेरट्या घालून एखाद 2-4 बॉम्ब मोकळ्या ठिकाणी टाकणं. परंतु याच्या पुढची जर पायरी त्यांनी ओलांडली तर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यास भारत समर्थ आहे, सज्ज आहे. केवळ 2 मिनिटाच्या इन्स्ट्रक्शन वरती आपले सर्व विमानं हवेत उडून पाकिस्तानचा फज्जा उडू शकतात. ही आज भारताची तयारी आहे, पण युद्ध भारताला करायचं नाही. माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत आपल्यासोबत आहेत. सुधीर सावंत, अर्थात हे बोलण्यासाठी किंवा पॉलिटिकली स्टेटमेंट म्हणून ठीक आहे, मात्र एकूणच आता पुढे काय असणार? कारण इम्रान खान स्वतः म्हणतो की या सगळ्या संदर्भात बातचीत करायला हवी, डायलॉग असायला हवा. आज आतापर्यंत आपण दहशतवादाच्या विरोधामधली लढाई ही सुरूच ठेवलेली आहे, दहशतवादाच्या विरोधातली आपली लढाई सुरूच राहणार आहे. मात्र जसं आता इथे भालचंद्र शिरसाट म्हणाले किंवा काही वेळापूर्वी अरुण जेटली यांनी जी काय पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मसूद अझहरला, म्हणजे जर लादेनला पकडण्यासाठी किंवा त्याला ठार करण्यासाठी अमेरिका अबोटाबादमध्ये जाऊ शकते, तर मग भारत का नाही? याचा नेमका अर्थ काय? भारताला मसूद अझहर हवाय, नक्कीच हवाय, मात्र आत घुसून त्याला मारण्याची तयारी भारत करतोय. हे काय मसूद अझहर असू दे, दाऊद असू दे, हे काय मेन टार्गेट होऊ शकत नाही. हे बेसिकली काय झालं आहे की 80च्या दशकापासून, मी त्यावेळेला तर रेग्युलर सैन्यात होतो, नंतर मी रेग्युलर सैन्यात आलो. आम्ही एक बघितलंय की इतक्या काळामध्ये इतका दहशतवाद माजला आहे आणि तो अमेरिकेने सुरू केला. अमेरिकेने ओसामा बिन लादेन पासून सगळ्या लोकांना निर्माण केलं अफगाणिस्तानमध्ये लढण्यासाठी, आणि तिथून अमेरिका नेहमी पाकिस्तानला मदत करत राहिलाय, आजही करत आहे. आज काही शब्द ते वापरू दे, पण अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे अफगाणिस्तानमध्ये काम करण्यासाठी, अफगाणिस्तानमध्ये शांती आणण्यासाठी, स्वतःचं सैन्य काढून घेण्यासाठी. आणि म्हणून ह्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचं शिकार हे आम्ही भारत होतोय. आणि त्यामध्ये पाकिस्तान हुशार आहे. पाकिस्तान काय केलं, अमेरिकेबरोबर जाताना दाखवून, आणि त्यातला एक भाग त्यांनी भारताविरुद्ध वळवला. 80 मध्ये पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले झाले, प्रचंड कत्तली झाल्या, काश्मीरमध्ये सुरू झालं, आसाममध्ये सुरू झाला. या सगळ्यातनं गेल्यानंतर मला एकच वाटतं की आमचे जवळजवळ 10,000 सैनिक मारले गेलेत आतापर्यंत. आणि हे आणि आता किती वर्ष हे चालणार आहे? कारण पाकिस्तान आहे म्हणून दहशतवाद आहे आणि अमेरिकेचा त्याला पूर्ण सपोर्ट आहे. आता हेडलीला सुद्धा आपण परत आणलेलं नाही, मुंबईवर हल्ला केलेला मास्टर माइंड. ह्या सगळ्या राजकारणाचा परिणाम आमच्या सैन्यावर होत आहे. आणि म्हणून आपल्या समोर काय पर्याय आहेत? आपण जेव्हा हल्ला करतो तेव्हा प्रतिहल्ला होणारच, त्यांचे मारले आपलेही मरणारच, हे एक टॅक्टिकल विषय आहे, हा काय नवीन नाही आहे, तो तर होणारच आहे.
पण पॉलिटिकल आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आम्हाला काय साध्य करायचं आहे हे मला वाटतं सरकारने निश्चित केलेलं असणार. पण मला तुम्ही विचारलं तर आपल्यासमोर 3 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन आहे की आम्ही शांतता प्रस्थापित करू, जसं म्हणतात की आता याच्यावर दाबून त्यांना शांततेच्या टेबलावर आणणं. नंबर 2 असंच चालू देणं, दिवसेंदिवस दहशतवादी येतात, मारतात, जातात, दहशतवादी तर आम्ही शांत केले होते. आणि तिसरी म्हणजे सर्वात मोठी विषय आपल्यासमोर ऑप्शन आहे तो लढाईचा आहे. आणि ह्या स्टेजला जरी कोणी म्हणत असेल की आम्हाला युद्ध करायचं नाही किंवा काय करायचं नाही, आता हे पहिली जी लुटूपुटूची लढाई चालू झालेली आहे की पाकिस्तानने आमच्यावर हवाई हल्ला वापरला, तर युद्धाच्या सुरुवातीला कधी पण प्रत्येक देश एअर सुपिरियरिटी स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येक देश शत्रूचे विमान नष्ट करून आपल्याला पूर्णपणे निर्बंध नसताना त्यांच्या हवाई क्षेत्रात जायची आमची तयारी आणि आमची परिस्थिती निर्माण करतो. तर नक्कीच. आणि इम्रान खान यांनाही देखील म्हटलेलं आहे की आम्ही फक्त आमची ताकद या ठिकाणी दाखवली, मात्र आपणही त्यांचा हल्ला हा परतवून लावलेला आहे, कारण आपण जास्त सक्षम आहोत त्यांच्याहून. मला थोडंसं या ठिकाणी पाठक सर आहेत, रवींद्र पाठक सर. रवींद्र सर, तुम्हाला काय वाटतं, आता तर आपण हवाई हल्ला करून तिथले जैशचे जे तळ आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत, आपली लढाई दहशतवादाच्या विरोधात आहे, मात्र पाकिस्तान हे भासवतोय की भारताची लढाई ही पाकिस्तानच्या सोबतच आहे आणि पाकिस्तान त्याला उत्तर देत आहे. मात्र आता पुढे काय, पुढची स्टेप काय असावी? हॅलो हॅलो, नक्की सर, बोला. ऐकू येतं? याच्या पुढे काय? इम्राननी एक प्रस्ताव ठेवला की आपण टेबलवर बसून बोलू. इम्रानच्या शब्दाला किती महत्त्व द्यायचं हा एक प्रश्नच आहे. कारण जे इम्रान बोलतो तेच आर्मी, पाकिस्तान आर्मी किंवा पाकिस्तान ISI बोलेल हे काही आपण ग्राह्य धरून चालू शकत नाही. त्यामुळे बोलण्याची प्रक्रिया चालू ठेवावी, स्वतः सतर्क राहावं. आणि मुख्य म्हणजे दहशतवादाविरुद्धची जी लढाई आहे त्याच्यात पाकिस्तानची गळचेप झाली पाहिजे. पॉलिटिकली, मिलिटरीली, फायनान्शियली पाकिस्तानला आयसोलेट केलं पाहिजे. आज आपल्याला असं वाटतं की पाकिस्तानमध्ये ISI आणि आर्मीला भरपूर सपोर्ट आहे. हा सपोर्ट कमी करायला जर तिथे फायनान्शियल क्रायसिस निर्माण झाल्या तर शक्यता ही होऊ शकते की तिथलेच नागरिक त्यांच्या विरुद्ध उभे राहतील. नंबर 1. नंबर 2, मला अशी आशा आहे की शेवटी पाकिस्तानला कळून चुकेल की आपल्याला हे परवडणारी गोष्ट नाही आहे. आज ते एक साधी ॲल्युमिनियमची कटोरी घेऊन जगभर फिरतायत, भीक मागतायत फायनान्शियली. जर उद्या त्यांनी हल्ला केला, खरं म्हणजे आज केला तो हल्लाच आहे, तर या हल्ल्याचं जर एस्केलेशन झालं तर पाकिस्तान उद्या एक मोठं घमेलं घेऊन रस्त्यावर उभं राहील भीक मागत. तर मला वाटतं काही गोष्टी आपण करण्यासारख्या आहेत. त्याच्यातले सगळे पहिले इथल्या जे बँकिंग. सर, यासाठी मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते की आपण नेमकं काय करायला हवं. सर, मी येते तुमच्याकडे. एक महत्वाची बातमी आहे, पाकच्या उच्चायुक्तांना भारतानं समन्स पाठवलेलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं उच्चायुक्तांना हे समन्स पाठवलेलं आहे आणि त्यांना बोलावून घेण्यात आलंय. सय्यद हैदर शहांना भारतानं हे समन्स पाठवलंय. भारताचे 2 पायलट सध्या पाकच्या ताब्यात असल्याचा दावा इम्रान खान यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त हैदर शहा यांना हे समन्स बजावण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्वाची अशी ही बातमी. सुधीरजी, तुमच्याकडे येते मी. परराष्ट्र मंत्रालयानं हे समन्स या ठिकाणी बजावलेलं आहे. कुठलं पाऊल आहे हे भारताचं? आता पुढे काय घडतंय? हे एक प्रोसिजरल पाऊल आहे. जसं मी म्हटलं की सुरुवातीला आता 2 पायलट तिथे गेले का जे काय कारवाई होते आहे त्याची समज उच्चायुक्तांना ती देण्यात येईल.
की ह्या गोष्टी आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही वागू नका किंवा वागा किंवा काय, आणि त्याप्रमाणे त्यांना नोटीस देण्यात येईल. पण हा एक संदेश पाकिस्तान सरकारला जाईल. पण सर्वात महत्त्वाचा विषय आहे की पाकिस्तान मिलिटरीचं काय समज आहे. तसं तुम्ही बघितलं, नवाज शरीफला मिठी मारायला वाजपेयी साहेब गेले होते, त्यावेळेला मुशर्रफ सैन्य घेऊन कारगिलमध्ये घुसले आणि त्या लढाईत काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून पाकिस्तान इम्रान खान काय करतो याला अजिबात महत्व आपण देता नाही. नक्कीच सर, थोडंसं थांबवते. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार यांच्याकडून. वैशाली, काय माहिती या संदर्भात? भारतानं समन्स बजावलेला आहे पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना. अगदी सय्यद हैदर शाह यांना हा समन पाठवला गेला आहे, ज्या प्रकारची परिस्थिती आहे. आणि शिवाय आपले जे एक पायलट आहे तो सुद्धा पाकिस्तानमध्ये पकडला गेला, त्याचा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे. अभिनंदन जे आहे त्यांना. तर ह्या सगळ्या विषयावर जे बोलण्याकरिता त्यांना बोलवलं गेलेलं आहे आणि त्यांना विदेश मंत्रालयात पेश होऊन जो काही विषय आहे ते चर्चा केली जाईल, बोललं जाईल आणि नंतर समोरची काय कारवाई केली जाईल ते कळेल आपल्याला. मात्र वैशाली, विदेश मंत्रालयानं त्यांची बदलीही केल्याचं कळतंय. अजून याविषयी ऑफिशियली अजून काही क्लिअर झालेलं नाही आहे, पण अशा प्रकारे चर्चा नक्कीच आहे. याची बदली केली गेली आहे किंवा आणखी काही विषय म्हणून, पण जोपर्यंत ऑफिशियली काही येत नाही तोपर्यंत आपण काही बोलणं जरा योग्य नाही येतात. धन्यवाद वैशाली एकूणच माहितीबद्दल. अधिक अपडेट या संदर्भात आपण घेणार आहोत. चर्चाही सुरू राहील. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. आता ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं की भारतानं आता पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना देखील एक समन्स या ठिकाणी बजावलेला आहे. आपल्या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे देखील सहभागी झालेले. एक पॉलिटिकल प्रतिक्रिया इथे घेऊयात आणि मग पुन्हा एकदा आपण पाठक सरांकडे जाऊयात. ते भारतानं पुढची स्टेप काय असावी या संदर्भात बोलतायत. मात्र हरीश रोगे, एकूणच पाहिलं आपण हवाई हल्ला केला आणि तिथले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आज पाकिस्ताननं त्याला प्रत्युत्तर दिलं आणि हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मगाशी इम्रान खाननं दरपोक्ती करण्याचा प्रयत्न केला, भारताला धमकावण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या विरोधी पक्षांची आज दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे. काय विचार करतायत विरोधी पक्ष? चांगली गोष्ट आहे ना. आणि एक गोष्ट आहे की आपण जर भारताच्या राजकारणाचा अगदी बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की आम्ही राजकारण करत असतो एकमेकाशी, परंतु ज्या वेळेला देशावरती संकट येतं, परचक्र येतं, त्यावेळेला या देशामधील सगळा जो विरोधी पक्ष आहे तो सगळा विरोधी पक्ष शासक पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. याची एक दोन उदाहरणं मी आपल्याला देईन. ज्या वेळेला संसदेवरती हल्ला झाला, अफजल गुरुने हल्ला केला, त्यावेळेला सोनिया गांधी अटल बिहारी वाजपेयींच्याकडे गेल्या आणि त्याने विचारलं त्यांना की आपण सुखरूप आहात ना, आणि याच्या पुढे जे काही घडेल त्या बाबतीमध्ये आमचा पक्ष आणि मी आपल्याबरोबर असू. कारगिल युद्धामध्ये आपण असं दाखवलेलं आहे की कारगिल युद्धाच्या वेळेला सुद्धा काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्ष होता आणि त्यावेळेला सुद्धा अटल बिहारी वाजपेयींच्या पाठीमागे समर्थपणे उभं राहण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि इतर पक्षांनी सुद्धा केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे यावेळेला जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, अतिरेकी हल्ला झाला, त्यावेळेला सुद्धा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने आणि काँग्रेस पक्षाने आपले सगळे कार्यक्रम रद्द करून टाकले. कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम केला नाही किंवा इलेक्शनच्या दृष्टीने सुद्धा काही जाहीर सभा ज्या काही ठरलेल्या होत्या त्या सुद्धा कॅन्सल करण्यात आल्या. आणि त्यावेळेला सांगितलं गेलं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि खास करून राहुल गांधीनं की काँग्रेस पक्ष जो आहे तो सैन्याच्या पाठीमागे असेल आणि त्याचप्रमाणे सरकारच्या पाठीमागे असेल, अशाच प्रकारची विरोधी पक्षाची भूमिका आहे. आणि त्यामुळे भारतातली ही एकजूट जी आहे ती सुद्धा दिसलेली आहे. पाठक सर, मगाशी तुम्ही आता भारतानं पुढची स्टेप काय असावी भारताची या संदर्भात बोलत होतात. हा, तर मी तेव्हा म्हणत होतो की पाकिस्तान जे आहे तिथे ISI आणि आर्मी या दोघांचं संगनमत आहे, त्यांचं खरं राज्य तिथे आहे. तर पाकिस्तानची गळचेप आपल्याला करायला पाहिजे सर्व दृष्टीने. त्याच्यात बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. APEC मोस्ट फेवर्ड नेशन आपण ऑलरेडी विड्रॉ केले. मला वाटतं आपण त्यांच्या शिपिंगवर निर्बंध घातलेत. आपल्या एअर स्पेसमधनं त्यांच्याकडे जाणाऱ्या विमानांवर निर्बंध घालण्यात यावेत. त्यांच्या
लोकांचे जेवढे अकाउंट्स भारतात असतील ते फ्रीज करण्यात यावेत. त्यांचे पासपोर्ट होल्डर्स जे भारतात असतील त्यांना परत पाठवण्यात यावं. आणि मुख्य म्हणजे आत्ता जरी नसलं तरी लॉंग टर्म करता म्हणून इंडस व्हॅलीचं जेवढं पाणी आपलं आहे ते आपण वापरलं पाहिजे. आज जवळजवळ 60-70 वर्ष आपण इंडस व्हॅलीचं एक्सेस वॉटर पाकिस्तानला देतोय. या गोष्टी जर आपण केल्या तर फायनान्शियली त्यांना एक गळचे फून शेवटी तिथे काहीतरी एक बरोबर. चळवळ निर्माण होईल, जेणेकरून अशी आशा धरूया आपण की पाकिस्तानची जी आर्मी आणि ISI आहे यांच्या विरुद्ध तिथे एक बंड तयार होईल आणि तिथे एक ट्रूली सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन तयार होईल. नक्कीच पाकिस्तानमध्ये आर्थिक अस्थिरता आहे, राजकीय अस्थिरता देखील आहे. मात्र अशा वेळेला आता भारतानं फक्त युद्धाचंच एक पाऊल उचलावं की मग पुन्हा एकदा डायलॉग सुरू करावेत आणि मग दहशतवादाच्या लढाईसाठी म्हणून पाकिस्तानवर आणखी दबाव टाकावा. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. नाही, एक चांगली बातमी आहे की सर्व विरोधी पक्ष एकत्रपणे या देशाच्या सरकारच्या पाठी आणि लष्कराच्या पाठी उभे आहेत आणि हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून 1971च्या युद्धाच्या वेळेला इंदिराजींचं दुर्गा म्हणून अटलजीने वर्णन केलं होतं आणि त्यांचा गौरव केला होता. भारत हा एकच आहे हा इम्रान खानला आणि पाकिस्तानला संदेश जाईल. आणि आपण जी चर्चा म्हणत होतात, चर्चा कोणाशी करायची? शिरसाट, यामध्ये आपण त्या मुद्द्यावर जाऊया. मात्र इथे महत्वाचं आहे की 21 विरोधी पक्षांची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये सुरजेवालांनी महत्वाचं म्हटलेलं आहे ते म्हणजे सगळ्यांना विश्वासात घ्या. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो संपूर्ण देशावर त्याचे परिणाम होणार आहेत आणि त्यामुळे जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्यामध्ये सगळ्यांना सामावून घ्या, सगळ्यांशी चर्चा करा. अपेक्षा आहे त्यांना की विरोधी पक्षांना देखील या सगळ्या निर्णयामध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं. निश्चितपणे घेतलं जाणार. सर्वांना एकत्र विश्वासात घेऊनच भारत हे पुढचं पाऊल उचलेल. ज्या वेळेला पंतप्रधानांनी पुलवामा हल्ला झाला त्यानंतर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राजनाथ सिंग यांनी सर्व माहिती दिली आणि याचा बदला आम्ही घेणार. आता त्याची डिटेलिंग तर काही चर्चा करता येत नाही त्या ह्याच्यामध्ये. आणि डिटेलिंग हे सैन्याने ठरवलंय. शेवटी ते सैन्यावरती सोपवलेलं होतं. आपलं सैन्य हे अतिशय सक्षम आहे सर्व कारवाई करायला. त्यांना फक्त पॉलिटिकल विल पॉवर आणि आदेश लागतो, जो 26/11/2008 मिळाला नाही म्हणून ते स्टँड बायला महिनाभर राहिले. परंतु आता त्यांना तो मिळतोय. मला वाटतं जसं विरोधी पक्ष याचं राजकारण करत नाही तसं सत्ताधारी पक्षांना देखील याचं राजकारण करू नये. कारण हीच तुमची वाक्य त्यानंतर पाकिस्तानच्या मीडियावर दाखवली जातात आणि त्यामुळे जर सगळे पक्षांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असं वाटत असेल तर अशा वेळेला आडून टीका करणं देखील टाळायला हवं असं मला वाटतं. विक्रम सर, तुमच्याकडे येते यासाठी मी. विक्रम सर, आता ज्या प्रकारे भारत आणि पाकिस्तान यामधली सगळी सिच्युएशन पाहता, एक तणाव पाहता, काय एकूणच भारतानं पाऊल उचलायला हवं असं तुम्हाला वाटतं? विक्रांत सरांकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, मात्र संपर्क तुटलाय. सुधीर सावंत, काय एकूणच आता आपण UN मध्ये जायला हवं का या सगळ्या संदर्भात? आधीच आपण ज्या वेळेला हवाई हल्ला केला त्यावेळेला आपण अमेरिका, ब्रिटन, रशिया, चायना आपण सगळ्यांना या हल्ल्यासंदर्भात आणि दहशतवादी कारवायांसंदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. आता भारताची पुढची स्टेप काय असायला हवी? लष्कर आपलं काम करतं, मात्र भारताची पुढे स्टेप काय आहे की आता पॉलिटिकल डायरेक्शन जर आर्मीला मिळालेलं असेल तर आर्मी जे करेल त्याच्या पाठीमागे आपण त्यांना सपोर्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांचा सहयोग घेण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आता आज सुषमा स्वराज चीनला गेल्या होत्या. चीनबरोबर सुद्धा त्यांनी बोलणी केलेली आहेत. कारण ह्या सर्व क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचा रोल चीनचा आहे. कारण जर युद्ध झालं किंवा नाही झालं किंवा दहशतवाद मोडून काढण्यासाठी जी पावलं उचलायची आहे त्या चीनची भूमिका काय आहे? अमेरिकेची भूमिका स्पष्ट आहे. कारण अमेरिका काय आहे, किती काय बोलले आणि जे आता सगळे बोलतायत, आम्ही तर आता अनेक वर्ष बघतोय दरवेळेला आम्ही म्हणतो हम सक्ती से पेश आएंगे. आता कोणी म्हटलं की 26/11 असं केलं असतं वगैरे. हे सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत.
गोष्ट कुठली आहे तुम्ही की सांगत आपण स्क्रीनवर इथे पाहतो की आता सुरजेवाला किंवा मग राहुल गांधी असो, त्यांनी असं म्हटलं की सगळ्यांना तुम्ही विश्वासात घ्या, जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्यामध्ये विरोधी पक्षांना देखील सामावून घ्या, त्यांनाही विश्वासात घ्या. ते बरोबर आहे. आणि तेव्हाही राष्ट्रीय मुद्द्यावर सर्व पक्षांनी एकत्र यावं अशी भावना लोकांची आहे, म्हणजे आपल्या नागरिकांची आहे. आणि त्यानुसार आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. सरकारला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. पण माझी एकच चिंता आहे की सरकारने सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आता इलेक्शन आहे, ते इलेक्शनचा कसं आहे की जे सर्जिकल स्ट्राईक झालं तर कोणी रामाचा अवतार घेऊन पुढे आला, बाण वगैरे दाखवलं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या टाळल्या पाहिजेत. आणि सैन्याचा उपयोग हा राजकारणासाठी कधी करण्यात येऊ नये असा म्हणणारा मी आहे. मी तर राजकारणात आहे, पण मी ह्या विषयावर बोलताना फार संयमाने बोलतो, कारण राष्ट्रीय सुरक्षापेक्षा ह्या देशाला दुसरी देशाची कुठली सुरक्षा महत्वाची नाही. अत्यंत महत्वाची आहे आणि ज्या वेळेला अशा तणावाची स्थिती आहे त्यावेळेला देश एक आहे हे दाखवणं खूप गरजेचं असतं. पुन्हा एकदा आपण विक्रांत सरांकडे जाऊयात. विक्रांत सर, एकच पर्याय आहे युद्धाचा की मग आता दुसराही पर्याय असेल बातचीत करण्याचा, दुसराही पर्याय असेल तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर या संदर्भातली माहिती मांडून पुन्हा एकदा भारतानं सपोर्ट मिळवण्याचा? यात एक गोष्ट आपण निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की भारताची इमेज सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. आज अनेक छोटे छोटे देश एक भारताकडं एक खूप रिस्पेक्टफुली बघतो आहे. त्या लोकांना सगळ्या सर, तुमचा आवाज पुन्हा एकदा कट होतो. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. विक्रांत कावळे यांना पुन्हा एकदा संपर्क साधावा असं मी सांगेन पीसीआरला. जी शिरसाट. कावले असं आहे, चर्चा कोणाशी करायची? पाकच्या लष्कराशी, आतंकवाद्यांशी, त्या मसूद अझहरशी करायची का बावला असलेल्या इम्रानशी करायची? आम्ही पाकिस्तानवर हल्लाच केलेला नाहीये, तर चर्चा कोणाशी करायची? आणि युएन मध्ये आम्ही का जायचंय? आम्ही कुठे शांततेचा भंग केलाय? आम्ही कुठे पाकिस्तानवर आक्रमण केलंय? युएन मध्ये भारताने जाणं हे यापूर्वी सातत्याने केलंय, यावेळेला पाकिस्तान युएन मध्ये गेलाय. पण युएनने त्यांना हेच विचारलं, ओ तुमच्यावर तर हल्लाच झाला नाहीये, आतंकवाद्यावर हल्ला झालेला आहे. पाकिस्तानची चर्चा करणं हा पर्याय होऊ शकत नाही. पाकिस्तानने, इम्रान खानने बरोबर आहे, मला पूर्ण करू द्या. युद्धाचाच एक पर्याय मला स्वीकारलेला नाही 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 100% नाही. आपली लढाई आतंकवादाशी आहे. जे आतंकवादी पाकिस्तानमध्ये जी आहेत, पाठक सर. मसूद अझहर आणि या सर्वांना पाकिस्तानने हँडओव्हर करावं. दाऊद इब्राहिमला हँडओव्हर करावं, ते हाफिज सईदला हँडओव्हर करावं आणि मग चर्चा होऊ शकेल. तुम्ही आतंकवादाला आपल्या कवेत ठेवणार, पोटात ठेवणार कांगारू सारखं आणि चर्चा करणार, ही कुठली पद्धत आहे? त्यामुळे पाकिस्तानची चर्चा अजिबात नाही. मसूद अझहर जिवंत असेपर्यंत नाहीच नाही. रवींद्र पाठक सर. हा युएन मध्ये जायचा प्रश्नच येत नाही. 47-48 मध्ये आपण युएन मध्ये झालो आणि त्याची परिणाम आपण अजूनही भोगतोय. युएन मध्ये जाऊन काही प्रश्न सुटतील याचा अर्थ मला तरी काही विश्वास वाटत नाही. जर प्रश्न सुटवायचाच असेल तर पाकिस्तानवर दबाव आणून आणि ज्या पद्धतीने आपण आतंकवाद तिथे संपवायचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने जे खतपाणी या आतंकवाद्यांना आपल्या देशात दिलं जात आहे त्या खतपाण्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. बरेच लोक आहेत जे पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणाले, काय काय बोलले ते आज इथे सांगायची गरज नाही. आज ते सरकार बरोबर आहेत, पण पाकिस्तानमध्ये जाऊन काय बोलले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, जे भारताच्या विरुद्ध भारतात राहून बोलतात, बाहेर जाऊन बोलतात आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचा साथ देतात, त्यांच्यावर कार्यवाही करणं ही तितकंच जरुरी आहे जितकं आतंकवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्प्सवर पाकिस्तानमध्ये करणं जरुरी आहे. नक्कीच. विक्रांत सर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. मसूद अझहरला ताब्यात द्या, दाऊदला ताब्यात द्या आणि त्यानंतर मग पुढे डायलॉग सुरू होईल असं आता इथे शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. मात्र मसूद अझहर ताब्यात आल्यामुळे दहशतवाद संपेल असं तुम्हाला वाटतं का, की मग दहशतवादाविरोधातली ही लढाई भारताची अशी सुरू राहणार? नाही, एक तर आपण त्यांना मागावं आणि त्यांनी द्यावं हे तितकंसं सोपं वाटत नाही.
आणि एक मसूद अझर जरी आपल्या हातात आला किंवा तो मारला गेला तर उद्या दुसरा मसूद अझर तयार होऊ शकतो. आता यामध्ये मला बाजीराव पेशव्यांचं एक वाक्य आठवतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला शत्रूला नष्ट करायचं असेल तर त्याच्या मुळावर घाव घाला. तर जोपर्यंत आपण मुळावर घाव घालत नाही तोपर्यंत हे होणं शक्य नाही. त्याच्यामुळे जी सर, पुन्हा एकदा संपर्क तुटला तुमच्याशी. मात्र सुधीर सावंत, आता पाकिस्तानची पुढची स्टेप काय असेल? पाकिस्तानला हे पाहिजेच आहे, कारण आता कसं आहे की पाकिस्तान मिलिटरीची सत्ता आणि ताकद अँटी इंडिया सेंटिमेंटवर आहे. कारण आणि म्हणून ते नेहमीच भारत विरोधी आपल्या लोकांमध्ये वातावरण बनवायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्यांचं काही जात नाही. आणि त्यांना एक कॉन्फिडन्स आहे की किती काय झालं तर चीन आणि अमेरिका त्यांच्या बाजूने उभे राहील, कारण हा इतिहास तसाच आहे. पण सुधीर सावंत, पाकिस्तान अशाने गप्प राहील असं तुम्हाला वाटतं की मग अशा प्रकारच्या कुरापती सुरू राहतील, दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करतील, ISI काही ना काहीतरी कुरापती काढत राहणार असंही म्हटलं जातं. काय स्टेप असेल पाकिस्तानची? बरोबर आहे, कारण ISI हा CIAचा एक भाग मी मानतो. कारण मी मिलिटरी इंटेलिजन्स होतो तेव्हा पाकिस्तानच आमचा कार्यक्षेत्र होतं आणि त्या काळामध्ये तर उघडपणे होतं. म्हणजे आमच्या भारताविरुद्ध इंदिरा गांधींनी त्यावेळेला जे धोरणात्मक निर्णय घेतला आणि पाकिस्तानचे 2 तुकडे घेतले, अमेरिका आपल्या विरुद्ध युद्ध करायला आलं होतं. हे आपण विसरतो. आजच्या ह्या मेक इन इंडिया, फेक इन इंडिया हे सगळं जे चाललेलं आहे FDI ह्याच्यामध्ये आपण विसरतो आणि तो खरा घात आहे. फेक इन इंडिया बोलू नका, तुम्ही फेक आहात. मेक इन इंडिया म्हणा, फेक इन इंडिया म्हणा, तुम्ही फेक आहात. तुम्ही शब्द जपून वापरा. तुम्ही काँग्रेस आणि काँग्रेसमधून तुम्ही मेजर आहात म्हणून तुमचा सन्मान तुम्ही कोण देणार आहे सन्मान आम्हाला? तुम्ही कोण देणार आहे? तुम्ही परत राजकारण आणलं याच्यात. अरे तुम्ही काय राजकारण आणता? तुम्ही काय नुसतं बोलता, बडबडता. मी आता मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला, मुद्द्यावरच बोलतोय. मुद्द्यावर बोला. राजकारण आणणं आणि राजकीय गोष्टी बोलणं हे कुठल्याही लोकांना आवडणार नाही देशातल्या. आपण लगेच हरीश रोगे, राहुल गांधींनी म्हटलंय की जे काही भारत सरकार जो काही निर्णय घेईल, जो देशाच्या हिताचा असेल, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र काँग्रेसला नेमकं काय वाटतं की काय पाऊल पुढच्या काळामध्ये भारतानं उचलायला हवं? राहुल गांधीने जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की 14 तारखेला 14 फेब्रुवारीला हल्ला झाला त्यावेळेला पंतप्रधानांनी किती गांभीर्याने घेतलं. टीका नाही करायची, राजकारण आणायचे कबूल आहे. साधारणपणे 3 वाजता हल्ला झाला, 5 वाजेपर्यंत आमचे पंतप्रधान कुठल्या तरी चित्रीकरणामध्ये व्यस्त होते. दुसऱ्या दिवशी ऐका, तुम्ही नंतर त्याचं उत्तर देत चला. प्रत्येकाला अडवू नका, मध्ये प्रत्येकाला अडवायचं काम नाही करायचं. आपण खूप गंभीर विषयावर बोलतोय. या सगळ्यात राजकारण तुम्ही थोडे दिवस पुढे ढकला. मी तुम्हाला दोघांनाही विनंती करेन, मी खूप सिरियस हरीश रोगे, मी तुम्हाला खूप सिरियस प्रश्न विचारला होता. हरीश रोगे, मी तुम्हाला खूप सिरियस प्रश्न विचारला होता. दुसऱ्या दिवशी हरीश रोगे, मी तुम्हाला खूप सिरियस प्रश्न विचारला होता की भारतानं आता पुढे काय पाऊल उचलायला हवं असं मी त्याचं उत्तर देतोय ना, उत्तर देतोय. मला वेळ द्या. पार्श्वभूमी हरीश रोगे सांगू नका. या सगळ्या पार्श्वभूमीचा वापर पाकिस्तान मीडिया त्यांच्याकडे करत असते. या ठिकाणी सगळ्यांनीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पंतप्रधान ज्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सगळ्यांची बैठक झाली, सगळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, ती बैठक राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरं म्हणजे त्या बैठकीमध्ये पंतप्रधान असण्याची आवश्यकता होती. हरीश रोगे, आज सुरजेवाला आणि राहुल गांधी यांनी जे काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, खूप जबाबदारपणे ह्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की यामध्ये जो काही निर्णय घेतील त्यामध्ये विरोधी पक्षांना देखील सामावून घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, ही प्रतिक्रिया आहे. आणि त्यामुळे प्रवक्त्यांनी देखील त्याच संदर्भात तीच लाईन घेऊन बोलावं ही अपेक्षा असेल. जी या सगळ्यामध्ये राजकारण टाळावं. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया.
परराष्ट्र सचिवांनी देखील या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती आणि एकूणच पाकिस्ताननं केलेला हल्ला या संदर्भात त्यांनी माहिती दिली. आपलं MiG-21 हे विमान जे आहे ते देखील कोसळलेलं आहे. पाकिस्तानकडूनच भारतीय लष्कराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारतानं पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावला असं परराष्ट्र सचिवांनी सांगितलेलं आहे. पाकचं लढाऊ विमान जे आहे ते MiG-21 नं पाडलं. F-16 हे विमान जे आहे ते पाडल्याचा दावा भारतानं केलेला आहे. India had informed about counter-terrorism action it took yesterday against a terrorist training camp of Jaish-e-Mohammed in Pakistan, based on credible evidence that Jaish-e-Mohammed intended to launch more attacks. Against this counter-terrorism action, Pakistan has responded this morning by using its Air Force to target military installations on the Indian side. Due to our high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much. रवींद्र पाठक सर, सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते. 71ची ज्यावेळेला लढाई झाली त्यावेळेला आपण रशियाला या सगळ्यामध्ये रशियानं आपल्याला सपोर्ट केला होता. रशियाची आपण संपर्कात होतो आणि तिथूनही आपल्याला सपोर्ट मिळाला होता. त्यामुळे आता रशियाची जी काही प्रतिक्रिया आलेली आहे ती आपल्यासाठी तेवढीच महत्वाची देखील आहे. सर, काय सांगाल या एकूणच प्रतिक्रिया संदर्भात? मला वाटतं रशियाची प्रतिक्रिया सध्या तरी कॉशियस आहे. कुठलीही साईड घेणार नाही. भारत सध्या तरी रशिया आणि अमेरिकेच्या दोन्ही बाजूला दोन्ही विटांवर पाय ठेवून उभा आहे. त्यामुळे कॉशियस रिॲक्शन ही राहणारच आहे दोन्हीकडनं. ते बोलतील, पाकिस्तानला सांगतील अमकं करा तमकं करा. ॲक्च्युअली ग्राउंडवर काही होणार नाही त्यांच्याकडनं. शेवटी आपल्यालाच करावं लागेल. आणि जसं मी मध्ये म्हटलं, त्या जर स्टेप्स आपण घेतल्या तर मला निश्चित वाटतं की पाकिस्तानला कळून चुकेल की बोलणं, पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान आर्मी आणि पाकिस्तान ISRला बोलण्याकरता टेबलवर येणं आपल्याला नक्कीच साध्य करता येईल. नक्कीच. बालचंद्र शिरसाट, आपण ज्या वेळेला हवाई हल्ला केला त्यानंतर ही सगळी माहिती जी आहे ती आपण सगळ्याच देशांना, अमेरिका, ब्रिटन, रशिया, चायना या सगळ्या देशांना आपण या हल्ल्यासंदर्भात माहिती दिली आणि आम्ही दहशतवादाच्या विरोधामध्ये ही आमची कारवाई आहे हे दाखवण्याचा आणि त्यांना सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील या ठिकाणी केलेला आहे आणि ही लढाई आपण सुरू ठेवणार हे देखील भारतानं ठणकावलेलं आहे. मात्र रशियानं ही व्यक्त केलेली चिंता अमेरिका आणि चायनाने पाकिस्तानला जे काही धारेवर धरलं आणि या सगळ्या संदर्भात दहशतवाद्यांवर कारवाई करावी यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. हे एक प्रकारे भारताच्या फायद्याचे. भारताने आंतरराष्ट्रीय जे जनमत तयार केलेलं आहे, गेल्या 4.5 वर्षात सर्व देशांचा, परस्पर विरोधी देशांचा दौरा करून आदरणीय मोदीजींनी जी प्रतिमा उंचावलेली आहे त्याचा हा फायदा आपल्याला मिळतोय. आज लोकांना माहिती आहे भारत पाकिस्तानच्या विरुद्ध लढाईला तयार नाही झालेला आहे. आतंकवादाला ठेचून काढण्यासाठी, मग तो पाकिस्तानच्या हात असेल, POK मध्ये असेल, POKच्या पलीकडे असेल, इस्लामाबादेत असेल, तिकडे घुसून ठोकणार आणि ठोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा भारताचा दृढ निश्चय आहे आणि हे जगातल्या सगळ्या राष्ट्रांना कळलेलं आहे. आज मुस्लिम राष्ट्र सुद्धा पाकिस्तानच्या बरोबर नाहीत. IOCचं निमंत्रण भारताला तुर्कस्तानने दिलं, पाकिस्तानने ऑब्जेक्ट केलं. त्याचं ऑब्जेक्शन ओव्हर रूल करून आज भारत सर्व देशांमध्ये आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूला आहे. भारताला UN मध्ये जाण्याचं कुठलंही कारण नाही.
भारताने कुठलंही उल्लंघन केलेलं नाहीये 2 राष्ट्रांमधील कराराचं. भारत आज सर्वपणे कायद्यानुसार चाललाय, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रमाणे चाललेला आहे. त्यांनी समन्स जे दिलं ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रमाणे आहे आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये जर पाकिस्तानने काही कुरापत केली, या छोट्या मोठ्या कुरापती सोडा, मोठी कुरापत केली तर पाकिस्तानला ठोकल्याशिवाय भारत राहणार नाही. हरीश रोगे, एक पॉलिटिकल प्रतिक्रिया तुमच्याकडून देखील. इथे आपण सगळ्याच देशांना या संदर्भातली माहिती देऊन खरं तर सगळेच देश भारताच्या पाठीशी उभे राहिलेत. पुलवामाचा हल्ला झाला त्याही वेळेला सगळे देश भारताच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. पाकिस्तान एक प्रकारे एकटा पडलाय. खरं आहे ना, आपण जर गेल्या 40-50 वर्षाचा इतिहास बघितला तर भारताने कधीही दुसऱ्यावरती आक्रमण केलेलं नाही. परंतु एक गोष्ट आहे, 1965चा युद्ध असू देत किंवा 1972चं असू देत किंवा कारगिलचं युद्ध असू देत, ह्या सगळ्यामध्ये पाकिस्तानला आपण ठोकून काढलेलं आहे, कळलं का नाही. आणि ते बघितलं तर सर्वसामान्य जगामध्ये एक प्रतिमा निर्माण झालेली आहे की ही सगळी जी युद्ध झालेली होती, ही युद्ध आमच्यावरती लादली गेलेली होती आणि त्यामुळे त्याचा प्रतिकार करणं हे आमचं कर्तव्य होतं. परंतु एक गोष्ट आहे, जगाचा भूगोल इंदिरा गांधीने बदलून टाकला, बांगलादेश निर्माण केला, परंतु 1 इंच भूमीवरती सुद्धा आम्ही आक्रमण केलं नाही किंवा आमच्या ताब्यामध्ये घेतलं नाही. अशा प्रकारचा इतिहास घडवणार आहे हे भारत आणि त्याचं नेतृत्व. त्यामुळे मी एक सांगतो, ही जी घटना आहे या घटनेमध्ये कळलं का नाही, आमचं जे सरकार आहे त्याने कुठल्याही प्रकारची चुकीचं पाऊल उचललेलं नाही आतापर्यंत. आणि म्हणून काँग्रेस पक्ष किंवा ह्या देशामधले सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते समर्थपणे सैन्याच्या पाठीमागे असतील आणि जे आमचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे असतील. नक्कीच. अर्थात आपण पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये जाणार आहोत. सध्या तिथे काय स्थिती आहे ते आपण पाहणार आहोत. किती तणाव आहे त्या भागामध्ये, आमचे सहकारी वैभव कुलकर्णी यांनी घेतलेला आढावा. एअरपोर्टकडे जाणारा हा रस्ता आहे आणि आता श्रीनगर एअरपोर्ट जे आहे तेच बंद करण्यात आलेलं आहे. कुठचंही सिव्हिलियन प्लेन्स तिथनं उडून दिलं जात नाहीये. केवळ एअरफोर्सची फायटर प्लेन्स आणि बाकीची प्लेन्स जी आहेत ती तिथनं उडत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की सारा देश हाय अलर्टवरती आहे. त्याचबरोबर श्रीनगर एअरपोर्ट जे आहे ते देखील हाय अलर्टवरती आहे. श्रीनगरकडे जाणारा हा रस्ता आपण बघतोय, श्रीनगर एअरपोर्टकडे जाणारा, आणि तिथं देखील प्रचंड प्रमाणात सध्या बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि अर्थात कुठची अप्रिय घटना होऊ नये यासाठी सगळे सैनिक तिथं जागता पहारा सध्या तरी देत आहेत. कॅमेरामन राकेशसह मी वैभव कुलकर्णी, श्रीनगर. जम्मूचा जो हायवे आहे तो सुद्धा त्यानंतर बंद करण्यात आलेला आहे. एकूण श्रीनगरची विमानसेवा जी आहे, जम्मूची विमानसेवा जी आहे तीही काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेली होती. एकूणच या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं. भारतीय वायुसेना ने जिस तरह से पाकिस्तान के घर में घुसकर के एयर स्ट्राइक की है, उसका असर श्रीनगर पर भी नजर आ रहा है. श्रीनगर की सड़कों पर सन्नाटा पसरा हुआ है. यहाँ पर इक्का दुक्का वाहन दिख रहे हैं, बाजार सारी बंद है. हालांकि एक और जो NIA ने रेड की थी कल अलगाववादी नेताओं के घर पर, अलगाववादी नेताओं ने भी बंद का आह्वान किया है, लेकिन उसके साथ में जो तनाव बढ़ रहा है उसका भी असर यहाँ पर दिख रहा है. लाल चौक से लेकर के और हुमा चौक तक पूरा जो बाजार रास्ते में है वो सब के सब बंद हैं. ये जो पुल है, हम बख्शी स्टेडियम के पास खड़े हुए हैं, ये पुल लाल चौक से और इधर बरजुला भगत तक को जोड़ता है और यहाँ बहुत ही ज्यादा इस पर ट्रैफिक रहता है. लेकिन अभी यहाँ पर कुछ इक्का दुक्का गाड़ियां यहाँ जाती हुई दिख रही हैं, बाकी एकदम सन्नाटा पसरा हुआ है. ये आसपास के जो घरेलू देखिए हमको इमारतें दिख रही हैं, यहाँ पर कोई नजर नहीं आ रहा है, कोई बाहर नहीं निकल रहा है, लोग घर पर हैं. भारतीय वायुसेना ने जिस तरह से पहले पाकिस्तान के घर में घुसकर के स्ट्राइक की है, आतंकी अड्डों को ध्वस्त किया, उसके बाद पाकिस्तान के F-16 लड़ाकू विमान को मार गिराया है, उससे यहाँ पर ये असर आया है कि लोग इस बात को लेकर के बेहद ही चिंतित हैं कि अगर ये कंडीशन और स्केलेट होती है और आगे बढ़ती है तो इसका घाटी पर क्या असर पड़ेगा. और इसीलिए ज़रूरी सामानों को भी जुटाना लोगों ने शुरू कर दिया है और इसका असर जो है दूसरी जो ज़रूरी जगहें हैं, जैसे कि हम ईंधन की जगह, ईंधन लेने की जगह कह सकते हैं, खाने पीने का सामान, उनकी भी होल्डिंग शुरू हो गई है. कैमरा मदन के साथ अभिषेक उपाध्याय, TV9 श्रीनगर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा